येत्या 5 जुलैला विजयी मेळावा घेणार असं राज ठाकरेंनीही जाहीर केलंय। हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर मनसेने जल्लोषही साजरा केला। यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि इतर पक्षांसोबत मेळाव्यात सहभागी होणार असं जाहीर केलेलं आहे। पहिली ते चौथी हिंदी चालणार नाही याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला। तर कुणाचीही समिती आली तरी आमची भूमिका स्पष्ट असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय। काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का। म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे। तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का। कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते। उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत, कळलं का। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी।